नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नसंच सिरीज सुरू आहे. यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे सर्व विषयांचे प्रश्न पाहत असतो. तर मित्रांनो, आज आपण या सिरीज मधील प्रश्नसंच क्रमांक 13 पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करताय आणि तुम्हाला सराव करायचा आहे, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती घ्यायची आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचबरोबर आपले मित्रमैत्रिणी यांच्यासोबत शेअर करा. आता पाहूयात मित्रांनो, मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्न काय होता. मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्न होता, ऑलिम्पिक खेळांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. आता मित्रांनो, आपल्याला ऑलिम्पिक खेळांबद्दल माहिती असेल. ऑलिम्पिक खेळ हे ग्रीकमध्ये खेळले जात होते. आणि मित्रांनो, हे खेळ कधी खेळले जात होते, तर इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून इसवी सन 4थ्या शतकापर्यंत ग्रीकमधील ऑलिम्पिया या शहरामध्ये हे खेळ खेळले जात होते. आणि त्यामुळे मित्रांनो, याला ऑलिम्पिक असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे. तर पुढे काय झालं, 1894 साली एक कमिटी बसवण्यात आली किंवा स्थापन करण्यात आली, ज्याचं नाव होतं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी. आणि या समितीच्या शिफारशीनुसार 1896 साली ऑलिम्पिक खेळांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. आणि 1896 साली ग्रीकमधील अथेन्स या ठिकाणी पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. आणि याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे स्वप्नाली दळवी आणि हेमराज सूर्यवंशी यांनी. आता पाहूयात आजचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, आयर्नमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही. मित्रांनो, आयर्नमॅन स्पर्धा आहे ती जगातील सर्वात कठीण स्पर्धा मानली जाते, ज्यामध्ये एकाच खेळामध्ये 3 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात. ज्यामध्ये काय काय येतं, तर 3.9 किलोमीटर पोहणे, त्याचबरोबर 180.2 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42.2 किलोमीटर धावणे म्हणजे मॅरेथॉन, या सर्वांचा समावेश या खेळामध्ये होतो. आणि यासाठी फक्त 16 तास इतका वेळ असतो. म्हणजे मित्रांनो, आयर्नमॅन स्पर्धेमध्ये काय काय आलेलं आहे, धावणे, सायकल चालवणे आणि पोहणे, याच्यामध्ये गोळाफेक येत नाही, म्हणून हा क्रीडा प्रकार याच्यामध्ये नाहीये, म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. यासाठी किती वेळ दिला जातो मित्रांनो, या पूर्ण खेळासाठी फक्त 16 ते 17 तास इतका वेळ असतो. आणि यामध्ये आपल्याला 3.9 किलोमीटर पोहायचं असतं, 180.2 किलोमीटर सायकल चालवायची असते आणि 42.2 किलोमीटर रनिंग असतं. असं एकूण 226.3 किलोमीटरचं अंतर असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते, त्यांचं ओरिजिन काय, यासाठी हा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्यामध्ये त्यांचं ओरिजिन दिलेलं आहे किंवा त्यांचा उदय कसा झाला हे दिलेलं आहे. आणि मित्रांनो, हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली लिहिलेला होता किंवा प्रकाशित केलेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन डी. तर मित्रांनो, हा ग्रंथ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना समर्पित केलेला होता. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांपैकी दर्शक सर्वनाम कोणते. आता मित्रांनो, या ठिकाणी एखादी जवळची किंवा दूरची वस्तू व्यक्ती दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. आणि ते कोणते कोणते असतात मग, हा, ही, हे, ह्या, त्याचबरोबर तो, ती, ते, त्या, ही 8 दर्शक सर्वनाम आहेत. आणि या ठिकाणी कोणता आलेला आहे त्यापैकी तो हे दर्शक सर्वनाम आलेला आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी मी आणि आपण ही आत्मवाचक सर्वनाम आहेत, तर कोण आहे ते प्रश्नवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, रक्तक्षय म्हणजे काय. आता मित्रांनो, रक्तक्षय म्हणजे काय, ॲनिमिया म्हणजे काय होतं, शरीरामध्ये रक्त कमी होतं, म्हणजेच रक्तामधील हिमोग्लोबिन कमी होतं आणि रक्ताची पातळी आहे ते कमी होते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे काय, रक्तक्षय होणे म्हणजेच ॲनिमिया होणे, ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते. आता मित्रांनो, आपण शब्दसंधी पाहिली असेल, शब्द कसे जोडले जातात आणि कसे शब्द तयार होतो. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी जेव्हा स्वर एकत्र येतात त्यावेळी दोन्ही स्वरांचा उच्चार होतो, परंतु ज्यावेळी व्यंजन आणि त्याच्यानंतर व्यंजन किंवा स्वर येतं त्यावेळी काय होतं, पहिलं व्यंजन आहे ते आपण अर्ध लिहितो. या ठिकाणी पहा, या ठिकाणी जर आपण स्वर वाचला तर या ठिकाणी स चा उच्चार आहे तो अर्धाच होतोय आणि स हे अर्धच लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे जे व्यंजन असतं ते अर्ध वाचलं जातं किंवा अपूर्ण उच्चारलं जातं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए व्यंजन हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी जेव्हा आपण एकाच जोडाक्षर लिहितो त्यापैकी पहिलं जे व्यंजन असतं जोडाक्षरामधलं ते काय असतं, अर्ध असतं, आणि दुसरं व्यंजन असतं ते पूर्ण असतं. या ठिकाणी पहा, व्यंजन मध्ये देखील पहा, व हे अर्ध लिहिलेलं आहे आणि ये हे पूर्ण आहे, म्हणजे पहिलं व्यंजन आहे ते अपूर्ण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, 2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरवण्यात आलेला होता. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, भारतातील 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो, हरिद्वार, अलाहाबाद म्हणजे आताचं प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक. तर या ठिकाणी पहा, कुंभमेळा आहे तो
दर 3 वर्षांनी भरतो. समजा आज या ठिकाणी भरला तर 3 वर्षांनी या ठिकाणी, त्यानंतर 3 वर्षांनी उज्जैन, त्यानंतर 3 वर्षांनी नाशिक, या प्रकारे भरत जाईल. ठीक आहे. म्हणजेच हरिद्वारमध्ये पुन्हा कुंभमेळा भरण्यासाठी 12 वर्ष इतका वेळ लागेल. म्हणजे कुंभमेळा दर 3 वर्षांनी घेतला जातो, तर कुंभमेळा एका ठिकाणी घेण्यासाठी 12 वर्ष लागतात, इतके लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे भारतामध्ये दर 3 वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि एका ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो. या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर 2021 ला जो कुंभमेळा झालेला होता तो हरिद्वार या ठिकाणी झालेला होता. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए हरिद्वार. 2019 ला झालेला होता तो प्रयागराज म्हणजे अलाहाबाद या ठिकाणी झालेला होता. तर मित्रांनो 2025 ला कुंभमेळा आहे तो पुन्हा प्रयागराज या ठिकाणी भरणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? आता मित्रांनो मुळशी सत्याग्रह का झाला होता? तर पुणे या ठिकाणी धरण बांधले जाणार होते, जे टाटा कंपनी बांधत होती, आणि या ठिकाणी एकूण 52 गावं पाण्याखाली जाणार होती, आणि त्या 52 गावाच्या वतीनं सेनापती बापट म्हणजेच पांडुरंग महादेव बापट यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी सेनापती बापट. आणि मित्रांनो हे घडलं कधी? 1921 च्या आसपास. ठीक आहे. त्यामुळे 1921 मुळशी सत्याग्रह लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? मित्रांनो अफगाणिस्तान या देशाची राजधानी आहे, त्याचबरोबर सर्वात मोठं शहर आहे काबूल. म्हणजे या ठिकाणी प्रश्न आला की राजधानी कोणती? तर काबूल. आणि सर्वात मोठं शहर कोणतं? ते देखील काबूल. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो अफगाणिस्तान हा देखील भारतासारखा पारतंत्र्यात होता, आणि तो 19 ऑगस्ट 1919 रोजी स्वतंत्र झाला. ठीक आहे. म्हणजे भारताच्या आधी स्वतंत्र झालेला देश आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? आता मित्रांनो आपल्याला माहित असेल विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते? विधानसभेचे 1/3 किंवा कमीत कमी 40. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या एकूण आहे 78. म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य असतात. तर त्यापैकी 12 सदस्य हे नामनिर्देशित असतात, तर 66 सदस्य हे निवडून जातात, म्हणजेच निर्वाचित होतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? म्हणजेच नामनियुक्त किंवा नामनिर्देशित सदस्यांची संख्या किती असते? 12 असते. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. आणि एकूण किती असते? 78. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, कोविशिल्ड, कोवॅक्सिन, फायझर या तिन्ही लसी कोरोनावर दिल्या गेल्या होत्या किंवा दिल्या जात होत्या. आणि मित्रांनो टिटॅनस म्हणजे धनुर्वात, आणि याच्यावर दिली जाणारी लस म्हणजे टिटॅनसची लस. म्हणजे या ठिकाणी कोरोनासाठी नसणारी लस कोणती आहे? ऑप्शन डी टिटॅनस ही कोरोनासाठी नाही, तर धनुर्वातासाठी दिली जाते. ठीक आहे. आता मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका फक्त 49 रुपयांना मिळतात. म्हणजे एक प्रश्नपत्रिका फक्त 4 रुपये 90 पैशांना. तर मित्रांनो या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळेल? तर PDF स्वरूपात 10 प्रश्नपत्रिका मिळतील. त्यासोबतच त्या 10 प्रश्नपत्रिकांच्या उत्तरपत्रिकांची PDF देखील आपल्याला मिळेल, ज्यामध्ये सर्वच्या सर्व 100 प्रश्नांचे स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळतील, जी अत्यंत मुद्देसूद आणि व्यवस्थित समजण्यायोग्य असतील, जेणेकरून सर्वांना ती वाचता येतील, समजून घेता येतील आणि त्याचा सराव देखील करता येईल. आणि हे मित्रांनो हे सर्व आपल्याला मिळणार आहे फक्त 49 रुपयामध्ये. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे आणि त्यासाठी आपला अभ्यास किती झाला हे तपासायचं आहे, तर हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. इतर सूचना आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 11, अ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ब पोलीस उपअधीक्षक, क पोलीस नाईक, ड सहाय्यक पोलीस निरीक्षक. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आता मित्रांनो आपण यादीच्या सिरीजमध्ये यावर प्रश्न पाहिलेला आहे. पोलीस नाईक हे खालचं पद आहे, तर सर्वात वरचं पद कोणतं होतं? DGPचं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, दिलेल्या पदांपैकी पहा पोलीस नाईक सर्वात खाली असेल, त्याच्यावर कोणतं असेल? उपनिरीक्षकाचा सहाय्यक म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, त्याच्यावर निरीक्षकाचा सहाय्यक म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि त्याच्यावर पोलीस उपअधीक्षक ही पदं असतील. म्हणजे आपला क्रम कसा असेल? क, अ, ड, ब, म्हणजेच पर्याय बी. ठीक आहे, असा क्रम असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? आता मित्रांनो जे नाम एखाद्या व्यक्तीचा गुण दाखवतंय त्याचबरोबर ते विशेषणापासून बनलेलं आहे, तर त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम बनायचं. प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम आहे आणि ते प्रामाणिक या विशेषणापासून बनलेलं आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते? आता मित्रांनो भारतामध्ये एकूण रेल्वेचे झोन किती आहेत? 18 झोन आहेत. त्यापैकी 2 झोनचे मुख्यालय आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे.
कोणत्या कोणत्या, तर मध्य रेल्वेचं आणि पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे ते महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. पश्चिम रेल्वेचं विचारलं तर देखील मुंबईमध्ये असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? मित्रांनो, चिकनगुनिया रोग आहे तो चिकनगुनिया व्हायरसमुळे होतो, जो एक अर्ब व्हायरस आहे आणि ज्याचं वहन आहे ते माणसापासून माणसापर्यंत एडिस इजिप्ती या डासामुळे होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, कारणीभूत कोण आहे? एडिस इजिप्ती नावाचा डास आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. त्यात चक्र कसं असतं, माणसाला एडिस इजिप्ती डास चावला आणि नंतर तो डास दुसऱ्या माणसाला चावला तर पहिल्या माणसापासून दुसऱ्या माणसाला चिकनगुनिया होईल. कोणामुळे होईल? डासामुळे होईल. म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. आता मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत, धमन्या आणि शिरा. तर यापैकी मित्रांनो, धमन्या आहेत त्या काय करतात, हृदयातील शुद्ध रक्त आहे जे ऑक्सिजनयुक्त रक्त आहे ते अवयवांकडे नेतात आणि शिरा काय करतात, अवयवाकडील ऑक्सिजन विरहित रक्त आहे किंवा ऑक्सिजन वापरलेले रक्त आहे ते पुन्हा हृदयाकडे न्यायचं काम करतात. म्हणजे या ठिकाणी शरीराच्या भागातील रक्त हृदयाकडे वाहून येणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणायचं? शिरा म्हणायचं. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. जर प्रश्न आला की कोणत्या रक्तवाहिन्या शुद्ध रक्त अवयवाकडे नेतात तर त्यांना काय म्हणायचं? धमन्या म्हणायचं. आणि अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून येणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणायचं? शिरा म्हणायचं. ठीक आहे. तर मित्रांनो, आणखी एखादा प्रश्न याच्यावर येतो की धमन्या या शरीराच्या टिंबटिंब भागात असतात. तर मित्रांनो, धमन्या आहेत त्या शरीराच्या आतील भागात असतात, तर शिरा आहेत त्या त्वचेजवळ असतात, म्हणजे शरीराच्या बाहेरील भागात असतात. ठीक आहे. आता मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांची क्विज सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण दररोज महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास क्विजच्या मार्फत करतो, ज्यामध्ये आपल्याला या प्रकारचा प्रश्न असतो, त्याचं उत्तर असतं, ज्याचं उत्तर आपल्याला न बघता देखील देता येतं. त्याचबरोबर ते पाहिल्यानंतर, उत्तर दिल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील पाहता येतं. या ठिकाणी दिलेल्या बल्बच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं स्पष्टीकरण या प्रकारे पाहायला मिळतं. तर मित्रांनो, या प्रकारे देखील तुम्ही पोलीस भरतीचा सराव करू शकता. जर तुम्हाला या प्रकारे सराव करायचा आहे तर काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि या क्विजमध्ये सहभागी व्हायचं आहे. प्रश्न क्रमांक 16, 7402 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती? आता मित्रांनो, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती तयार होते? 7420. आणि लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती तयार होते? 2047. मग मित्रांनो, यांची बेरीज किती होते? 077 6 4 आणि 9, म्हणजे 9467. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल? आता मित्रांनो, आज गुरुवार आहे म्हणजे आठवड्यात गुरुवार चालू आहे. तर मागे पहा, मागच्या आठवड्यातील सोमवारी 3 तारीख होती. ठीक आहे. त्या सोमवार नंतर पुढच्या आठवड्यातील शनिवारपर्यंत किती दिवस येतात? सोमवार नंतर राहिलेले 5 दिवस, त्यानंतर या आठवड्यातील 7 दिवस आणि त्याच्या पुढच्या आठवड्यातील 7 दिवस, म्हणजेच 5 अधिक 7 अधिक 7 एकूण किती दिवस? 19 दिवस. 5 7 12 7 19. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सोमवारपासून 19 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे 3 फेब्रुवारी पासून 19 दिवस पुढे गेल्यानंतर शनिवार येईल आणि तो वार कोणता असेल किंवा तारीख कोणती असेल? 3 अधिक 19 बरोबर 22. 22 फेब्रुवारी ही तारीख असेल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, 50 पैशांची 36 नाणी घेऊन त्या रकमेत 2 रुपयांची किती नाणी येतील? आता मित्रांनो, 50 पैशांची 36 नाणी बरोबर किती रुपये? 36 गुणिले 0.5 बरोबर किती? 18 रुपये. ठीक आहे. मग मित्रांनो, 18 रुपयामध्ये 2 रुपयांची किती नाणी येतील? 18 भागिले 2 बरोबर 9 नाणी येतील. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता मित्रांनो, सोमवारपासून शनिवारपर्यंत किती दिवस आहेत मोजा? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 5 दिवस आहेत. ठीक आहे. मग या 5 दिवसामध्ये एकूण किती तास आहेत? 5 दिवसामध्ये एकूण किती तास असणार आहेत? 5 गुणिले 24 किती? 5 21 हात चाला 2, 5 गुणिले 10 2 12, 120 तास असतील. मग मित्रांनो, 120 तासामध्ये प्रति तास 4 सेकंद याप्रमाणे ते घड्याळ आहे ते किती सेकंद पुढे जाते? 120 गुणिले 4 बरोबर 0 8 आणि
480 सेकंद पुढे जात आहे. मग 480 सेकंद पुढे जात आहे म्हणजे किती मिनिटं पुढे जात आहे? 480 भागिले 60 मिनिटं पुढे जात आहे. बरोबर. 6 × 6 6 × 8 48 म्हणजेच 8 मिनिटं ते घड्याळ पुढे जात आहे. मग मित्रांनो त्यावेळी 11 वाजता घड्याळ किती वेळ दाखवेल? 11 वाजून 8 मिनिटांची वेळ दाखवेल. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी घड्याळ मागं असेल घड्याळ पुढे असेल तर त्याचप्रमाणे सोडवायचं. प्रश्न क्रमांक 20 54 43 34 27 22 पुढे काय? आता मित्रांनो या ठिकाणी पहा 54 वजा किती 43? 54 वजा 11 43. 43 वजा किती 1 34? मित्रांनो 43 वजा 9 34. 34 वजा किती 27? 34 वजा 7 27. 27 वजा किती 22? 27 वजा 5 22. मग मित्रांनो 22 नंतर पुढे काय असणार आहे? 11 9 7 7 5 आणि 5 नंतर 3 म्हणजेच 22 वजा 3. 22 वजा 3 किती येतं? 22 वजा 3 बरोबर 19. म्हणजेच प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? 19 येणार आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले मित्र मैत्रिणी यांच्यासोबत शेअर करा. त्याचबरोबर आजचा सराव प्रश्न पहा. प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 48 76 78 50. मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्की येईल. त्यामुळे जर तुम्ही याचं उत्तर बरोबर दिलं तर तुमचं नाव पुढच्या व्हिडिओमध्ये जाहीर करण्यात येईल किंवा सर्वांसमोर अनाऊन्स करण्यात येईल. तर मित्रांनो जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर नक्की द्या. त्याचबरोबर जर तुम्हाला 2024 मध्ये आणि 25 मध्ये होणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे आणि त्यासाठी सराव करायचा आहे तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओव्हर सेट करा. त्याचबरोबर सराव प्रश्नोत्तर क्विजच्या स्वरूपात सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.